हाय, हॅलो, नमस्कार फॅमिली. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर मी रीमा आणि मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवते की ज्या तुमच्या घरी स्वयंपाकाला किंवा कामाला मेड येतात, हाऊस हेल्पर येतात, त्यांची लाईफ कशी असते हे दाखवण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. हेच मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधनं दाखवते. सकाळचे 6:15 वाजलेत. बाहेर एकदम काळोख आहे आणि मी पोचले कामावर. कामावर आल्या-आल्या सगळ्यात आधी नाश्त्यासाठी हे महाराष्ट्रीयन स्टाईलचे पोहे बनवले. कांदा, बटाटा, मिरची, शेंगदाणे घालून मस्त असे मोकळे-मोकळे मऊ असे पोहे बनवल्यानंतर लंचसाठी बनवली आहे भेंडीची भाजी. कांदा घालून ही मस्त मोकळी-मोकळी अशी क्रिस्पी मॅगी मसाला टाकून ही भेंडीची भाजी बनवलेली आहे. त्यानंतर पालक रोटी बनवली आहे. ह्याला पालक पराठा पण म्हणू शकता, पण हा प्लेन पालक रोटी आहे. फक्त पालकची प्युरी, मीठ आणि धणा जिरा पावडर एवढंच टाकून ही मी पालक रोटी बनवलेली आहे. बरं, हे गव्हाचं पीठ नाही आहे, राजगिराचा आटा आहे. राजगिराच्या पिठामध्ये मी हे बनवलेलं आहे. कारण इकडे ज्या मॅडम आहेत ते डाएट फॉलो करतात, ते जिमला जातात, तर गव्हाचं पीठ त्यांच्या घरात खूप कमी खाल्लं जातं. राजगिरा, रागी आटा हे सगळं पिठामध्ये त्यांच्या चपात्या बनतात. तर मोस्टली ते ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा अशा चपात्या खातात. गव्हाच्या चपात्या खूप कमी खातात. तर स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी पटापट टिफिन पॅक करायला घेतला. कारण सरांचा टिफिन रोज मला रेडी करायचा असतो 7:20पर्यंत. कारण 7:25 ते 7:30पर्यंत सर ऑफिसला जायला निघतात. त्यामुळे माझी ही सकाळच्या गडबड असते. पण मी काय करते, एकदा हा मोबाईल स्टार्ट करून, चालू करून, कॅमेरा चालू करून समोर ठेवून देते. पटापट माझी कामं आवरते आणि मग रात्रीचा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ह्या व्हिडिओची एडिटिंग करते. असं तुमच्याशी गप्पा मारता मारता टिफिन पॅक झाला. या थर्मासमध्ये, काळ्या थर्मासमध्ये मी चहा पॅक केलेला आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जो रायता बनवलेला आहे, काकडी, कांदा, टोमॅटो घालून जो मी रायता बनवलेला आहे दह्याचा, तो मी या काचेच्या डब्यात काढते आहे आणि तो पण मला सरांना टिफिनमध्ये म्हणजे टिफिन बॅगमध्ये पॅक करायचा आहे. तर अशा प्रकारे मी रायता पण एका डब्यामध्ये काढला आणि ही टिफिन बॅग आहे. ह्या टिफिन बॅगमध्ये मी अगोदर सर्वात आधी हा मोठा टिफिन ठेवला, ज्याच्यात मी नाश्ता, चपाती, भाजी ठेवली आहे. त्यानंतर रायता ठेवला, त्यानंतर चहाचा थर्मास ठेवला. अशा प्रकारे आपली ही टिफिन बॅग रेडी आहे. टिफिन बॅग बाहेर हॉलमध्ये ठेवून आल्याच्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं. किचन वगैरे क्लीन केल्यानंतर ही जी गॅसची शेगडी आहे ती पण अशी व्यवस्थित रोज मी पुसून घेत असते. कारण स्वयंपाक करताना कळत-नकळत आपल्याकडनं खरगटं पडतं आणि मग आपला स्वयंपाक झाल्याच्यानंतर ही मला सवयच आहे किचन क्लीन करायची. मग घर असो किंवा कामावर असो, मी माझा स्वयंपाक झाल्याच्यानंतर असं व्यवस्थित सगळं स्वच्छ चकाचक करूनच मी कामावरनं बाहेर दुसऱ्या कामावर पडते. तर अशा प्रकारे पटापट हे किचन वगैरे क्लीन झाल्याच्यानंतर सरांचा चहा पॅक झाला होता. थोडासा चहा मी घेतला, कारण थंडी तर आहे आणि जरा सकाळी मी घरातनं निघते ना तर खूप घाई होते, त्यामुळे मी चहा पिऊन निघत नाही. फक्त माझी थायरॉईडची गोळी घेते आणि मी कामावर येते. तर मग अर्धा कप चहा घेतला आणि त्यानंतर किचन वगैरे बघू शकता सगळं क्लीन करून ठेवलं आहे. उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलं आहे आणि इथे बघा टोडू कसं दारात उभा आहे. कारण मी अजून त्याला अंडं दिलेलं नाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे रोज मीच त्याला ब्रेकफास्ट देते आणि मी आज पर्स उचलून बाहेर निघाली आहे त्याला ब्रेकफास्ट न देता. कारण तो खाली राऊंड मारायला गेलेलाच नाही आहे आणि खाली तो जाऊन येत नाही तोपर्यंत त्याला ब्रेकफास्ट दिला जात नाही. त्यामुळे तो दरवाजा अडवूनच बसलेला आहे, मला बाहेरच जाऊ देत नाही आहे. मग शेवटी मी म्हटलं की मी आता तुला देतेच ब्रेकफास्ट. हातात अंडं घेतल्याबरोबर तो एवढा खुश झाला आणि बघू शकता तो एवढा हुशार आहे ना, जोपर्यंत मी त्याच्या या प्लेटमध्ये अंडं व्यवस्थित ठेवत नाही तोपर्यंत तो कधीच तोंड घालत नाही प्लेटमध्ये. आपल्या हाताला तो त्याचं तोंड कधीच लावू देत नाही. म्हणजे जेव्हा मी त्याच्या प्लेटमध्ये त्याला खायला देते त्याच्यानंतरच तो त्याला सांगितल्यावर तो प्लेटमध्ये खायला सुरुवात करतो. तर मुक्क जनावराला पण किती अक्कल असते का नाही. तर अशा प्रकारे टोडूला पण नाश्ता दिला आणि मी बाहेर पडली. लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर हे व्हिडिओ खूप मोठे होत होते कारण की मी आता तुम्हाला घरचा पण व्हिडिओ टाकते, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठे होतात. म्हणून सगळा पूर्ण व्हिडिओ मी हा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, जेणेकरून 10 ते 15 मिनटाच्या आत मी तुम्हाला हे सगळं रुटीन दाखवू शकेल. तर इकडे आल्यावर मी नाश्त्यासाठी मस्त उपमा बनवला. इकडे असा मऊ लुसलुशीत उपमा आवडतो. त्यानंतर वाटाणा, फ्लावर, बटाट्याची अशी रसभाजी बनवली. ह्याला कांदा, टोमॅटो, आलं लसूणचं वाटण घातलं आणि मस्त अशी फ्लावर, वाटाणा, बटाट्याची रसभाजी बनवली. त्यानंतर 8 चपात्या बनवल्या.
तुम्ही बघू शकता गोल गरगरीत मऊ अशा 8 चपात्या बनवल्या. इथे चपात्यांना तेल तूप लावलेलं आवडत नाही, त्यामुळे मी लावत नाही. त्यानंतर इकडचा सगळा स्वयंपाक झाला आहे. सगळे कढया वगैरे रिकामी केल्या आहेत. कढईमधली भाजी ट्रान्सफर करून ठेवली आहे, काकडी कापून ठेवली आहे, चपात्या झाकून ठेवल्या आहेत. त्यानंतर जो उपमा बनवलेला त्याची पण कढई रिकामी केली आहे. सगळे भांडे घासलेत, घासून धुवून पुसून जागेवर ठेवलेले आहेत. किचन वगैरे क्लीन केलं आणि मी घरी निघाली. तर माझं मिक्सर खराब झालं होतं. तर मी असा सहज या ताईंना विषय काढला, की ताई मी एक नवीन मिक्सर ऑर्डर केलं आहे, पण तो 2 दिवसांनी माझ्याकडे येणार आहे. तर ह्या ताई म्हटल्या, की ते 2-3 दिवसांनी तुझ्याकडे मिक्सर येणार आहे तोपर्यंत मग तू काय करशील? म्हणून त्यांनी मला त्यांच्या घरातलं हे एक्स्ट्रामध्ये होतं जे मिक्सर ते मिक्सर दिलं. तर तेच मी तुम्हाला दाखवते. तर हे मिक्सर मला त्या म्हटल्या, की तू घेऊन जा. तुझं मिक्सर आता तू ऑनलाईन ऑर्डर केलं आहे, ते कधी येईल कधी नाही तोपर्यंत तुला हे वापरायला होईल. तर मिक्सरसोबत हे 2 जार पण त्यांनी मला दिले. तर हे मी घरी घेऊन चालली. मागे माझा मोबाईल पण चोरीला गेलेला, तेव्हा त्यांनीच मला मोबाईल पण दिलेला. तर म्हणून मी खूप विचार करून ह्या घरामध्ये काही पण शब्द काढते. कधी असं बोलता बोलता एखादा शब्द तोंडातनं निघाला ना, की ह्या ताई लगेच मला बोलतात, "रीमा आपल्याकडे आहे घेऊन जावा. रीमा मी तुम्हाला देते टेन्शन नका घेऊ." तर असे काही लोकं असतात ना, फक्त देण्या-घेण्याच्याच वस्तू नाही. इव्हन मी कधी जर बोलली, की "ताई आज माझी तब्येत खराब आहे." तर त्या म्हणतात, "रीमा कामावर नाही आलात तरी चालेल, आराम करा." तर अशी माणुसकी खूप कमी लोकांमध्ये असते आणि म्हणूनच ह्यांच्या एका स्पेशल कामासाठी मी एवढ्या लांब येते. खाली उतरली, तिकडून गाडी स्टार्ट केली आणि कामावरनं घरी आली. घरी आल्या-आल्या हातपाय धुतले आणि लगेच किचनमध्ये उभी राहिली. कारण तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मुलाचं कॉलेज असतं आणि त्याचा टिफिन मला द्यावा लागतो. पटकन मी चणे उकडून ठेवलेले. सकाळी जाताना चणे कुकरला लावून गेलेली आणि आता मी चण्याचीही सुकी भाजी करते. आमच्या घरामध्ये अशी सुकी भाजी चण्याची आवडते. जर चना मसाला करत असाल तर मी वाटण करते कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचं आणि जर सुकी हवी असेल उसळ तर ही मी कांदा फ्राय करून घेतला. आलं, लसूण आणि मिरची, कोथिंबीर ही वाटून घेतली आणि ह्याची वाटण मी ह्याच्यात टाकते. म्हणजे ही जी भाजी आहे ना, ही हिरव्या वाटणातली होते आणि सुकी भाजी असते. ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर वगैरे टाकत नाही. पण कधीतरी अशी भाजी करून बघा. फक्त हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर ह्याचं वाटण करायचं. कांदा फ्राय झाल्यावर ते वाटण टाकायचं, हळद, मीठ टाकायची, हिंग टाकायचं आणि त्यानंतर हे उकडलेले चणे टाकायचे. थोडंसं पाणी टाकायचं. खूप छान भाजी होते. माझ्या मिस्टरांना अशीच आवडते, त्यामुळे मी अशी चणा मसाला बनवली. मीठ टाकलं, भाजी चांगली हलवून घेतली. त्यानंतर झाकण ठेवून भाजी दमायला ठेवली. दमायला ठेवली म्हणजे वाफ वाफ आणायला ठेवली. त्यानंतरनं माझं इकडचं झाल्याच्यानंतर जो चहा बनवला होता तो चहा 2 वाट्यांमध्ये काढला. कारण आम्ही चहा आणि शंकरपाळ्या खाणार होतो. तर मुलाला आणि आम्हाला दोघांना चहा शंकरपाळ्या खायच्या होत्या. मी म्हटलं भाजी होईपर्यंत पटकन चहा पिऊन घेते आणि मग चपात्या करायला लागते. पटकन चहा पिला, पीठ मळून घेतलं, पीठ मळून चपात्या केल्या आणि कारण मला आज जायचं होतं बाहेर. तर आज उद्या जी संक्रांत आहे त्यासाठी ज्या तिळाच्या लाडूची ऑर्डर आली आहे, ते 1.5 किलो तिळाच्या लाडूची ऑर्डर आहे. तर मला ही लाडूची ऑर्डर द्यायला ठाण्याला जायचं आहे आणि त्यासाठी मी पटापट आवरते. तर आज माझे मिस्टर पण येणार आहेत माझ्यासोबत. ते म्हटले ठाण्याला जायचं तर आपण दोघं सोबतच जाऊया. तर मी म्हटलं ठीक आहे. लाडू मी रात्रीच बनवून ठेवलेले. 1.5 किलो लाडूची ऑर्डर आहे. त्या ताईंकडे हळदी-कुंकू आहे. त्यासाठी त्यांना तिळाचे लाडू पाहिजे होते 1.5 किलो. त्यांनी मला Instagramला DM केलेला. त्यामुळे मी त्यांची पटापट ऑर्डर रेडी केली आणि मग मला ती घेऊन जायची होती. म्हणून कामावरनं आल्या-आल्या मी पटापट चपाती भाजी बनवून घेतली. मुलाचा टिफिन पॅक केला आणि मग त्यानंतर मला तिकडे जायला रेडी होत होतं. पण एक सरप्राईज आहे बरं का तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी. ते काय सरप्राईज आहे ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर जराशी वाट पहा. त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हो, छान-छान कमेंट नक्की करा हां. तुमचे कमेंट वाचले ना, की एक नवीन उत्साह येतो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि कितीही कंटाळा आला असेल, कितीही थकवा आला असेल, तर असं वाटतं, की माझी यूट्यूबवर माझी फॅमिली माझी वाट बघते. त्यांच्यासाठी एक व्हिडिओ तर टाकलाच पाहिजे. तर असं काही नातं असतं ना, की जे नाती रक्ताची नसतात, पण ती नकळत अशी बनलेली नाती असतात.
असंच एक सरप्राईज माझ्याबरोबर आज घडलं. जेव्हा मी लाडू द्यायला ठाण्याला निघाली होती, घाटकोपर स्टेशनवर एक ताई मला भेटल्या आणि त्या मला म्हटल्या, "रीमा, मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. मी तुझे व्हिडिओ रोज बघते आणि ते आपण स्वामी भक्त आहेत." आम्हाला जास्त तर काय बोलायला भेटलं नाही आणि घाईगडबडीमध्ये मी त्यांचं नाव पण नाही विचारलं. पण हा माझा पहिला अनुभव होता, की माझ्या यूट्यूब फॅमिलीमधलं मेंबर मला कोणीतरी बाहेर भेटलं आणि मला एवढा जीव लावून, एवढा आपुलकीने बोललं. तर ह्या खूप छान ताई होत्या. बरं ताई, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर सॉरी, मी पण घाईत होते आणि तुमचं नाव पण नाही विचारलं, पण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. अशीच मोजकी पण खूप गोड माणसं माझ्या आयुष्यात आहेत, त्याबद्दल मला खूप छान वाटतं. तर असा काही होता आजचा दिवस. खूप छान गेला आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. लाईक, सबस्क्राईब करा. बाय.